बिहाइंड द मास्कमध्ये एक छोटी कल्पना घेऊन लोकांना आज ते वाटणं का महत्त्वाचं आहे? डॉक्टर आणि पेशंट याच्यामधलं बिघडलेलं नातं हे आज जे दिसतंय त्या पुस्तकामध्ये कळतं की जे नातं मुळात विश्वासावर सुरू झालं ते नातं आज प्रॉसिक्युटर डिफेंडंट कसं झालं आणि कशामुळे झालं याचा उहापोह त्याच्यात केलाय. आता मनुष्य बरा होणं याच्यामध्ये 3 गोष्टी असतात, त्याला हिलिंग म्हणतात. बरं होणारा हिलिंग, त्या हिलिंगमध्ये 3च गोष्टी असतात. एक म्हणजे तो आजारी असलेला मनुष्य, दुसरा म्हणजे डॉक्टर, ही 2 माणसं असतात, आणि तिसरा दोघांच्याही हातात नसलेला निसर्ग. आणि ह्या पुस्तकामध्ये एकाच प्रकारच्या 2 केसेस घेऊन त्यांनी समजावून दिले की जरी डॉक्टरनी पाहिजे ते केलं, पेशंटनी योग्य जरी केलं, तरी देखील त्या दोन्ही पेशंटमध्ये वेगवेगळ्या घटना कशा घडल्या, काही हव्या हव्याशा आणि काही नको वाटणाऱ्या. आणि त्यामुळं हे 3 गोष्टींचं जे नातं आहे त्यातलं डॉक्टर आणि पेशंट यातलं विश्वासाचं नातं गेलं तर निसर्ग या एकट्या फॅक्टरला काम करणं फार अवघड होतं. तेव्हा हे नातं टिकवणं किती गरजेचं आहे हे समजण्याकरता तरी तुम्ही बिहाइंड द मास्क हे पुस्तक मराठीत किंवा इंग्रजीत जरूर वाचा.